तर तिकडे मनाली सिटी आहे आणि मनाली सिटीपासून आम्ही एक्झॅक्ट 12 किलोमीटरवरती हमदा व्हॅली इथे आहोत सितांजवळ. आणि तुम्ही पाहू शकता रोड पूर्ण ब्लॉक झालेला आहे. ना वरतून गाडी खाली जाताना दिसती आहे ना खालून वरती गाडी येताना दिसती आहे. इथले बरेच टुरिस्ट हे चालत खाली गेलेले आहेत जे अडकले होते. तर आम्ही पण असं ठरवलं होतं की गाडी तर ठेवून खाली चालत जावे. खालचे रोड क्लिअर करताना दिसत आहेत. तर जेव्हा स्नोफॉल होत होता तेव्हा आता तर हा बर्फ इथे दिसतोय पूर्ण स्नोफॉल झालेला. हा इथपर्यंत पूर्ण भरलं होतं आणि इथे फाटलं होतं. मॅनेजरनी हे लावले अख्खं सगळा बर्फ इथे आतमध्ये आला होता. मॉर्निंग ब्रेकफास्ट चहा आणि ह्याच्यात आहे पराठा. आमच्या दोघींचे हजबंड हे गाडी कुठपर्यंत आली हे बघण्यासाठी खालपर्यंत गेले होते रोड क्लिअर करणारी. तोपर्यंत आम्ही दोघींनी इथे छानसा स्नोमॅन हा बनवला. आमच्या मागे हॉटेलचा स्टाफ आहे जो पाथ क्लिअर करत आहे आणि पूर्ण रिसॉर्टवरती आम्ही दोघीच होतो. अँड फायनली आमचा स्नोमॅन क्यूटचा स्नोमॅन हा रेडी झाला. खूप जास्त वेट केल्यानंतर फायनली रोड क्लीन करणारी गाडी आली आणि आम्ही खरंच खूप खूप हॅपी झालो. कुठेतरी भोलेनाथनी आमच्यावरती कृपा केली आणि आम्हाला इथून रेस्क्यू करण्यासाठी गाडी लवकरच वरती पाठवली आणि रोड क्लिअर झाला. पटकन बॅग पॅक केली आणि चेकआउट इथून केला. बट तरीही आमच्यावरचं संकट हे गेले नव्हते कारण पुढे जाऊन आम्हाला पूर्ण घाट रोड पार करायचा होता आणि खाली उतरायचं होतं. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. स्टे कनेक्टेड फॉर नेक्स्ट ब्लॉग.